नमस्कार. गाडीत बसून खोटं बोलण्याची किंवा खोटं पुढे रेटण्याची सवय आम्हाला नाही आहे. हा, खूप कमी वेळेला गाडीतून व्हिडिओ केलेत अशा आवश्यक त्या ठिकाणीच. हे असंही होतं ना, पटकन आदळतं आणि गडबड होते. आवश्यक वेळेलाच केलेले आहेत. म्हणजे काही रस्ते दाखवायचे असतील तर, किंवा इमर्जन्सीत काही बोलायचं असेल तर. माझा पहिला व्हिडिओ गाडीतून केलेला माझ्या माहितीने जेव्हा 2022ला जेव्हा सत्तांतर झालं होतं तेव्हाचा माझा पहिला व्हिडिओ असेल जो गाडीत बसून मी केलेला होता. त्यानंतर फार कमी वेळेला बोललोय, कारण गाडीत बसून काय किंवा कुठंच बसून काय, खोटं बोलण्याची सवय आम्हाला नाही. रोज गाडीत बसून व्हिडिओ करणारी माणसं आकडेवारी फेकत राहतात. अशी आकडी बिनधास्त फेकायची ना, की लोकांना ते खरं वाटलं पाहिजे. आमच्याकडे एक प्राध्यापक महोदय होते. पुढे ते एका मोठ्या विद्यापीठात वगैरे गेले. ते असं पुस्तकाचं नाव सांगून आकडे फेकायचे. म्हणजे आकडे सांगायचे. कसं सांगायचे बघा, की अमुक एका माणसाच्या पुस्तकात पान क्रमांक 74 वर पॅराग्राफ क्रमांक 3 मध्ये अमुक एक गोष्ट लिहिलेली आहे. आयुष्यात ते पुस्तकही सापडलं नाही, तो पॅराग्राफही सापडत नाही, काहीच नाही. फक्त आपण किती ग्रेट आहोत हे सांगण्यासाठीचा हा सगळा उद्योग असतो. मुळात हे असं खोटं फेकणं उघड पडतं. आणि कधी कधी काय, माझा त्या व्यक्तीलाही विरोध नाही आहे. प्रत्येकाने आपापलं काम करावं. पण माझं म्हणणं एवढंच आहे की आपण खोटं सांगू नये. असंच गाडीत बसून एकदा त्यांनी व्हिडिओ केला की लाडक्या बहिणीच्या अनुदानामध्ये कपात करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी एक दिवस असा आकडा फेकून दिला. गाडीतून काच खाली करून फेकून द्यावा तसा फेकून दिला. म्हणजे पिलेल्या पाण्याची बाटली रस्त्यावर फेकून देणारे बेमुरवतखोर माणसं जशी असतात ना, तसा त्यांनी आकडा फेकून दिला. आणि त्यांनी सांगितलं की जवळपास बीड जिल्ह्यातल्या काय 37-38 लाख बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यांचा लाडक्या बहिणीचं अनुदान ही रद्द करण्यात आलेलं आहे. हसू आलं, कारण 2011च्या सेन्सेक्स नुसार 30 लाख बीड जिल्ह्याची लोकसंख्या पण नाही आहे. आणि त्यात एवढ्या बायांचे अर्ज बाद करून रद्द करणं म्हणजे कमालच आहे की हो. काही होऊ शकतं का? म्हणजे बीड जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येत फक्त बायाच होत्या आणि सगळ्या बायांनी अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. कशा करता आकडे फेकायचे म्हणतो मी. असं हे खोटं तरी कशा करता वागायचं हे त्या माणसांना कळलं पाहिजे. पण त्यांना कळत नाही. त्यांनी आताशामध्ये एक नवीन टूम सुरू केली आहे की हुकुमशाही हुकुमशाही हुकुमशहा चाललेला आहे. म्हणजे देशामध्ये नरेंद्र मोदी यांची हुकुमशहा अशी प्रतिमा होती आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची हुकुमशहा अशी प्रतिमा होती आहे. आपल्या विरुद्धचा प्रत्येक आवाज दाबून टाकला जातोय वगैरे वगैरे. हे सगळं ते पण सांगत होते, आणखी लोक पण सांगतात. मला एक विचारायचं आहे, देवेंद्र फडणवीसांना या राज्यामध्ये शिव्या देणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? लाखोत असेल ना. म्हणजे त्याची जात, बायको, पोरगी, शरीरयष्टी, पोट, या सगळ्यावरून शिव्या दिल्यात. सगळ्यावरून. म्हणजे उरलं सुरला कधी मध्ये आम्ही कधी कधी सांगून टाकत असतो की तुमचं हे नाही पटलं. पण कधी या लोकांवर कारवाई झाल्याचं लक्षात येत आहे? मला वाटतं देवेंद्र फडणवीसांचे समर्थक देवेंद्र फडणवीसांच्या वरती हाच आरोप करतात की तुमच्यामध्ये सद्गुण विकृती ठासून भरलेली आहे. म्हणजे नुसतंच म्हणता तुम्ही कारवाई करत नाही. जसं त्या पुलाच्या बाबतीत कारवाई करू म्हणालात, केलीच नाही. अजून कशा बाबतीत कारवाई करू म्हणालात, केलीच नाही. आणि तरीही तुम्ही हुकुमशहा म्हणून बोल लावून घेताय फडणवीस. चला ओके, ठीक आहे, फडणवीस हे हुकुमशाह आहेत आणि मोदी हुकुमशाह आहेत, एक वेळेला मान्य करू. पण या सगळ्यामध्ये ही जी माणसं बोलतायत ना, त्यांना मला विचारायचं आहे, तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात कोरोनाचा कहर चालू होता. आणि या कोरोनाच्या काळामध्ये काय काय घडत होतं? कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील मंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी, अमिताभ गुप्तांनी त्या वाधवान कुटुंबियाला महाबळेश्वरला जाण्यासाठी पास उपलब्ध करून दिला. एका ईडीच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीला पास उपलब्ध करून दिला, पत्र दिलं आणि सांगितलं की हे माझे जवळचे, त्यांना जाण्याची परवानगी देण्यात यावी. ही जर आपली स्थिती असेल, या स्थितीमध्ये जर आपण सगळं काम करत असू की कसं स्वरूपात आपण लोकांना परवानगी देता, हे त्या माणसाने दाखवल्यावर सरकार असलं चिडलं की पुन्हा एक यांना असं खोटं बातमी देण्याची सवय आहे. अशीच एक खोटी बातमी दिली गेली रेल्वेची. आणि त्या रेल्वेच्या प्रकरणामध्ये रेल्वेच्या चुकीच्या वेळा देण्यात आल्या, गर्दी झाल्याचं खोटं सांगण्यात आलं.
त्या बांद्राच्या संदर्भातलं ते दाखवण्यात आलं आणि त्यावरून त्या माणसाला राज्य सरकारने अटक केली होती. त्यांच्या राहत्या गावातून मुंबईपर्यंत पहाटेच्या वेळी अंघोळ न करता उचलून नेलं होतं. अशी वेळ तर या सरकारमध्ये तुमच्यावर आलेली नाही ना. म्हणजे सरकार हुकुमशाह आहे असं म्हणायचं आणि ज्यांनी तुमच्यावर हुकुमशाही दाखवलेली आहे त्यांचं समर्थन करायचं. फडणवीसांना लक्षात येत आहे काय होतंय ते. जे अशा माणसांची ठोकतील त्यांनाच ते नमस्कार करतात. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे लक्षात ठेवा. आणि फडणवीसांना हीच गोष्ट नेमकी लक्षात येत नाहीये की काय मला माहित नाही. म्हणजे मी टीका करणाराच व्हिडिओ करतोय पण ते हुकुमशाह नाहीत याचा मला अंदाज आहे. माझं तर म्हणणं आहे उलट देवेंद्र फडणवीस हे हुकुमशाह होऊ शकत नाहीत तर ते सद्गुण विकृतीवाले आहेत. सहन करत जातात सहन करत जातात सहन करत जातात आणि हे सहन करणं जास्त घातक ठरतं. त्यांचं सहन करणं सोडा. हे गाडीत बसून खोटं बोलणाऱ्यांच्या बाबत किंवा खोटी माहिती देणाऱ्यांच्या बाबत काय बोललं पाहिजे. म्हणजे या माणसांनी हद्द गाठली आहे. हद्द हे एकटे नाही आहेत असे अनेक आहेत की उठायचं एखादी माहिती बिनधास्त रेटून द्यायची सांगून टाकायची. एक चॅनल आहे एबीपी माझा नावाचं जणू काही ते चॅनलच आरोप करते अशा स्वरूपाच्या बातम्या टाकल्या जात आहेत आणि तरीही हे सगळं सहन करणारं सरकार हुकुमशाह म्हणलं जातं बरं का. पण असो आपल्याला काय आपल्याला गाडीतही बसून खरंच बोलायचं आहे आणि ऑफिसमध्ये बसूनही स्टुडिओत बसूनही खरंच बोलायचं आहे. त्यामुळे आपण गाडीत बसून खरं बोलण्याचा उद्योग करत राहूया. नमस्कार.